सूर्याचा उदय झाला आणि दशरथ राजाने हात जोडले जनक राजाला. बस महाराज, किती दिवस आम्ही या प्रजेला घेऊन मिथिला नगरीमध्ये राहायचं? शेवटी मी अयोध्येचा राजा आहे, प्रजा सांभाळणं माझा धर्म आहे, परवानगी द्या आम्हाला, अयोध्येकडे जायचं आहे. परवानगी भेटली आणि मग दशरथ राजानं सांगितलं, रामा लक्ष्मणा भरता शत्रुघ्ना जा, जनक राजाच्या आणि सुनैना मातेच्या पाया पडून या, सासू सासऱ्याच्या पाया पडून या. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघे भाऊ येतात, जनक राजाच्या पाया पडतात, सुनैना मातेच्या पाया पडतात. आणि आता चारही मुली राजवाड्याच्या बाहेर निघत आहेत, सासरला जात आहेत. चारही मुली आपल्या आईकडे पाया पडण्यासाठी येतात, सुनैना मातेकडे. ऐका, सर्वात पुढे श्रुतकीर्ती आहे, तिच्या मागे मांडवी आहे, तिच्या मागे उर्मिला आहे, सर्वात मागे जानकी आहे, सीता आहे. आणि ज्या वेळेला जानकी माता आली पाया पडायला, सुनैना मातेच्या पायाजवळ वाकली, वाकल्या बरोबर अलगद उचललं सुनैना मातेने आणि जानकीला छातीला लावलं. का? धरणीमध्ये सापडलेली मुलगी, प्राणाच्या पलीकडे जपलेली, छातीला लावलं तिला आणि रडायला लागली सुनैना माता. आणि आता ऐका, रामकथा ऐकायची कशासाठी? एक आई आपली मुलगी सासरला निघाल्याच्या नंतर एका आईने लेकीला काय सांगावं, काय उपदेश करावा, याच्यासाठी ही रामायण आहे. सुनैना मातेने विचारलं, जानकी क्या मां जा रही बेटा ससुराल? हा मां. तो सुनो जानकी, काय मां? तू ज्या कुळात जाणार आहेस, तुझ्या कुळात जाणार आहेस ते रघुकुल आहे, गौरवशाली कुल आहे. एक ऐक जानकी, आयुष्यभर जे रघुकुलाचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे वागायचं. आणि ऐक जानकी, काय मा, जीवनामध्ये कधी दुःख येत असतं तर कधी सुख येत असतं. ऐका, मुलगी वाट लावायची, आईनं लेकीला काय सांगावं, या मंडप मधल्या प्रत्येक आईनं हे शिकण्यासारखं आहे. जानकी, हे जीवन आहे, जीवनामध्ये कधी दुःख येत असतं तर कधी सुख येत असतं. सुखही नित्य राहत नाही जीवनात आणि दुःखही नित्य राहत नाही. सुख शांतरम दुःखम, दुःख शांतरम सुखम, न विद्यते लभते दुःखम, न विद्यते लभते सुखम. सुखही नित्य राहत नाही, दुःखही कधी सुख येत असतं तर कधी दुःख येत असतं. पण ऐक जानकी, काय मा, तुझ्या जीवनात जर कधी दुःख आलं, जर कधी दुःख आलं तर राजवाड्यात घरामध्ये खोलीमध्ये बसायचं, आतमध्ये बसून रडायचं, पण समाजासमोर दुःख कधी प्रगट करायचं नाही. आणखी महत्वाचा मुद्दा सांगते सुनैना माता जानकी, काय मा, तुझ्या जीवनामध्ये सासू सासऱ्याची सेवा करायला विसरू नको. सासू ससुर गुरु सेवा
ऐका, एका आईने लेकीला काय उपदेश करावा. सुनैना माता उपदेश करते, जानकी तुझ्या जीवनामध्ये सासू सासऱ्याची सेवा करायला विसरू नको. आज या गोष्टीची नितांत गरज आहे, जो उपदेश माता सुनैना जानकीला केलेला आहे. गोस्वामी तुलसीदासजी ग्रंथात वर्णन करतात, सासू ससुर गुरु सेवा करे हो. सासू सासऱ्याची गुरुची सेवा कधी करायला विसरू नको. खूप चारही मुली सुनैना मातेजवळ रडतात. आता ऐका, पुढे यापुढेही करुणाजनक प्रसंग आहे. चारही मुली बाशिंग बांधलेल्या आहेत. एकाच वेळी आपल्या बापाकडे जनक राजाकडे पाया पडण्यासाठी निघतात. जनक राजा राजमहालाच्या भिंतीजवळ उभ्या आहेत. चारही मुली बापाकडे निघाले. सगळा समाज पाहत होता. एकाच वेळी चार मुली जात आहेत. काय होईल त्या बापाचं, कसा सहन करेल तो बाप. सर्वात पुढे श्रुतकीर्ती, तिच्या मागे मांडवी, तिच्या मागे उर्मिला पाया पडतात. आणि ज्या वेळेला जानकी पाया पडायला जनक राजाच्या समोर वाकली, अलगद उचललं जनक राजाने, छातीला लावलं. आणि जनक राजासारखा विदेही राजा ढसा ढसा रडायला लागला. जनक राजा रडतात. मी का सांगतो हे लक्ष देऊन ऐका. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं कदाचित बाप नाही रडला. एकुलता एक मुलगा आहे, तो मरण पावला, ही बातमी त्या बापाला कळाली. कदाचित बाप नाही रडणार. पण सांगू का, ज्या वेळेला बाशिंग बांधलेली मुलगी सासरला निघते आणि सासरला जाता जाता बापाच्या गळ्याला बिलगते, कितीही पाषाण हृदयी बाप असला तरी त्याचा अश्रूचा बांध फुटल्याशिवाय राहत नाही. कारण एकच आहे, अख्ख्या घराची काळजी बाप घेत असतो, पण बापाची काळजी घरात फक्त मुलगी घेत असते. मुली इतकी बापाची काळजी कोणीच घेत नाही. तुम्ही सूक्ष्म चिंतन करा. आपल्या घरात घडणारे उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादी मुलगी सासरला निघाली म्हणजे प्रत्येकाच्या पाया पडत असते. अख्ख्या घराची काळजी बाप घेत असतो, पण बापाची काळजी घरात मुलगी घेत असते. एखादा बाप सकाळी जेवायला बसला, मुलगी वाढत असते आणि मुलीला माहित असतं माझ्या बापाचं जेवण किती आहे, रोज किती जेवण करतात माझे बाबा. सकाळी बाप जेवायला बसला, जेवता जेवता बापानं जेवण थोडस कमी जेवलं हे मुलीनं पाहिलं. आज माझे बाबा कमी जेवले, माझे पप्पा कमी जेवले, आज कशाचं तरी टेन्शन घेतायत माझे पप्पा, काहीतरी झालंय, आज माझे पप्पा कमी जेवले. त्या दिवशी ती मुलगी सुद्धा कमी जेवत असते बघा. आणि त्या संध्याकाळी जर बाप अजिबात जेवला नाही तर मुलगी सुद्धा जेवत नाही. सारखा विचार करते, कशाचं तरी टेन्शन घेतायत माझे पप्पा, काय झालं असेल, कोणी बोलला असेल का जेवत नाहीत माझे पप्पा. मुलगी सुद्धा जेवत नाही. रात्र होते, मध्यरात्र होते, सगळ्या घराला झोप लागते. ती मुलगी सगळ्या घरातल्या लोकांना झोपू देते आणि मध्यरात्र झाल्याच्या नंतर चोर पावलानं आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापाला झोप लागलेली असते, हळूच बापाच्या तोंडावरचं पांघरून काढते. जाग येते बापाला, कशाला आलीस बेटा, मध्यरात्र झाली आहे, उद्या तुझी परीक्षा आहे, जाण बाळा, आराम कर, अभ्यास कर, झोप घे. मुलगी म्हणते बाबा नापास होईल बाबा मी. काय झालं बेटा, कोणी बोललं का बाबा तुम्हाला, सकाळी कमी जेवले, संध्याकाळी अजिबात जेवले नाही, काय झालंय, कशाचं टेन्शन घेताय, कोणी बोललं का तुम्हाला. कोण नाही बोललं बेटा, माझी आई बोलली बाबा तुम्हाला. माझी आई बोलली. पप्पा माझ्या आईचं मनाव घेऊ नका पप्पा. कोण नाही बोललं बेटा. मग बरं वाटत नाही का बाबा.
खायला करून देऊ का बाबा, काही हातपाय दाबू का बाबा? बस अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी घरात मुलगी घेत असते. एखादी मुलगी सासरला निघाली, प्रत्येकाच्या पाया पडत असते. नवरी चुलत्याच्या पाया पडते, बापाच्या पाया पडते, आजोबाच्या पाया पडते, मामाच्या पाया पडते, गावातल्या ज्येष्ठ मंडळीच्या पाया पडते. प्रत्येकाजवळ रडते, फक्त आपल्या बापासाठी. आजीच्या पाया पडते, आजीनं त्या मुलीचा सांभाळ केलेला असतो. दोरीनं चष्मा बांधलेली आजी, पांढरे केस झाले, मान हलते, गाठी गाठीचं लुगडं नेसलेली आजी ज्या वेळेला नाथ सासरला जाताना आजीकडे पाया पडायला येते, आजी विचारते, जा रे बेटा ससुराल, हा माझा बाळा, सुखी राहा. आजी माझी नको काळजी करू, माझी काळजी नको करू, पण माझ्या पप्पाकडे तू लक्ष देत जा. खूप आई बोलती माझी, पण पप्पाकडे तू लक्ष देत जा. आजोबालाही तेच सांगते, पप्पाकडे लक्ष द्या माझ्या. आणि मग ती मुलगी आईकडे पाया पडायला जाते, आईचं दर्शन घेते आणि आईला विचारते, आई किती वेळा माझ्या बापाला टाकून बोललीस ग? किती वेळा? एका शब्दाने सुद्धा माझ्या बापानं तुला दुखवलं नाही, पण मी आज जात आहे. मी तुझी समजूत काढत होती, पण आज जात आहे. आज तुझी समजूत काढायला कोणी नाही. माझी शपथ आहे आई तुला, आजपासून माझ्या पप्पाला दुःखी करू नको. मग लहान भावाकडे जाते, लहान भावाला जवळ घेते. बाळा, किती कष्ट करतात रे आपले बाबा आपल्यासाठी, पण आपण किती त्रास दिला आपल्या पप्पाला. पण आजपासून सांगते बाळा, पप्पाला त्रास देऊ. खूप कष्ट करतात रे, खूप कष्ट करतात आपले बाबा. बघ पप्पाचा बनेल फाटलेला आहे, पप्पाला त्रास देऊ नको. आता ऐका, तीच मुलगी आपल्या मोठ्या भावाकडे जाते. मोठ्या भावाचं लग्न झालेलं असतं. मोठ्या भावाकडे जाते, मोठ्या भावाच्या चरणी माथा विनम्र करते, दादा मी चालले मी, सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे, जात आहे. पण हात जोडून सांगते दादा, तुला माझी शपथ आहे, तुला तुझ्या बायकोचं ऐकून बापाला आणि आईला त्रास देऊ. बस कन्या जब घर छोड़ती तो अपने बाप की भलाई चाहती. मुलगी ज्या वेळेला माहेर सोडते, प्रत्येकाजवळ आपल्या बापासाठी रडते. खूप मिथिला नगरी महाराज, महिला रडतात, जानकी रडते, सुनैना माता रडतायत आणि मिथिला नगरीतलं वातावरण सगळं करुणा रसात बुडालेलं आहे. उतरल्या चेहऱ्याने सगळा मिथिला नगरीचा समाज मिथिला नगरीच्या बाहेर येतो. अयोध्येचा सगळा समाज घोड्यावरती आहे, काही डोलीत आहेत, काही रथात आहेत आणि अयोध्येच्या दिशेने निघतात. सगळा वाट लावायला आलेला समाज निस्तेज झाला, वापस फिरला. मजल दर मजल, मजल दर मजल करीत सगळा समाज अयोध्येचा ज्या वेळेला अयोध्येत येतो, महाराज अयोध्येत आल्याबरोबर सगळ्या अयोध्येला आनंद झाला. अयोध्येची प्रजा नाचायला लागली. 4 मुलं विवाह करून आलेले आहेत दशरथ राजेचे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढलेली आहे, सडा टाकलेला आहे, रांगोळी काढलेली आहे, केळीचे खांब बांधले, आंब्याच्या पानाचे तोरण बांधले, गुड्या उभारलेल्या आहेत, फटाक्या वाजवतात. सगळ्या अयोध्येला आज दिवाळी सारखा आनंद आहे. रात्र होते. उंच सिंहासनावरती दशरथ राजे बसतात. त्यांच्या समोर 3 राण्या बसतात, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. नवरदेवाच्या स्वरूपात 4 मुलं आहेत, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. त्यांच्या शेजारी 4 मुली नवरीच्या स्वरूपात आहेत, अयोध्येच्या सुना, सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. आणि लग्नातला सगळा आनंद, लग्नातले सगळे प्रसंग दशरथ राजे आपल्या 3ही राण्यांना सांगतात. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, त्या महाराज
मैं कितनी बार स्वर्ग में गया, देवताओं को राजा ने मेरा कितनी बार सम्मान किया, लेकिन मैं अयोध्यापति कहता हूं, जैसा सम्मान मेरा राजा जनक जी ने किया वैसा सम्मान दुनिया में मेरा किसी ने नहीं किया. हे बापाचं वर्णन ऐकलं चारही मुलीने, पुन्हा डोळ्याला अश्रू आलं. रात्र संपते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर मौन फलवृत्ताची सांगता लग्नानंतर ज्या ज्या विधी केल्या जातात त्या त्या सर्व विधी चारही मुलाकडून गुरुदेव वशिष्ठजीने करून घेतल्या. आणि तिथून पुढे रामप्रभूचा विवाह झाल्याच्या नंतर दशरथ राजाने 11 वर्ष अयोध्येचं राज्य सांभाळलं. 11 वर्ष झाले रामप्रभूचा विवाह होऊन. पण एक दिवसाची घटना, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेले आहेत. अयोध्येमध्ये दशरथ राजाने सकाळी सकाळी आंघोळ केली, स्नान केलं, अंगावरती पोशाख परिधान केला, डोक्यावरती मुकुट चढवला आणि आरशामध्ये पाहिलं. लक्ष देऊ नाही का? दशरथ राजाने आरशामध्ये पाहिलं तर दशरथ राजाला आरशामध्ये 2 गोष्टी दिसल्या. कोणत्या 2 गोष्टी? कानाजवळचे केस पांढरे झालेले दिसले आणि डोक्यावरचा मुकुट वाकडा झालेला दिसला. ऐका, माणसानं आपले केस पांढरे व्हायला लागले की बस संसारिक भोग थांबवायचे असतात, प्रपंच थांबवायचा असतो, घराचा कारभार थांबवायचा असतो, घरातला सगळा कारभार हा मुलाच्या ताब्यात द्यायचा असतो. केस पिकली की समजून चालायचं आपले प्रापंचिक भोग संपले. तसे दशरथ राजाचे कानाजवळचे केस पिकले. दशरथ राजे केव्हाच विचार करतात, बस अयोध्येचं राज्य आता आपण करायचं नाही, रामाला अयोध्येचा राजा करायचा. केस पिकले दशरथ राजाचे. आपल्यात आपण सगळे पांढरे होतो तरी पण घराचा कारभार काय आपल्याला सोड वाटत नाही. सगळे केस पिकतात, सगळे केस पांढरे होतात, पण आपल्याच कमराला चाब्या पाहिजे, सुनेकडे चाबा देऊ वाटत नाही. केस पिकले. दशरथ राजाने ठरवलं, बस अयोध्येचा राजा रामाला करायचे. दुसरी गोष्ट, डोक्यावरती जो मुकुट घातला दशरथ राजाने तो मुकुट वाकडा झालेला दिसला. मुकुट वाकडा झाला की समजायचं कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा. ते म्हणतात, महाराज पूर्वीचे त्रेतायुग, सत्ययुग, द्वापार युग, त्या काळात राजे महाराजे होते, त्यावेळेला मुकुट होते, आता मुकुट राहिले नाही. मग आपला मुकुट सरळ आहे का वाकडा आहे कसं ठरवायचं? लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही? सांगतो तुम्हाला. पूर्वीचे काळात राजे महाराजे होते, त्यांचा मुकुट वाकडा झाला, त्यांना कळालं. पण आता सध्या मुकुट कोणी घालत नाही. आपला मुकुट सरळ आहे का वाकडा झाला कशाहून ठरवायचं? तर ऐका, आपल्या काळात मुकुट नाहीत, पण आपल्या काळात टोप्या आहे. बरोबर आहे, टोप्या आहेत. तुम्ही म्हणतात, महाराज सध्या टोप्याही कोणी घालीत नाही. मग कसं ठरवायचं आपला मुकुट? आपली टोपी वाकडी झालेली. ऐका, तुम्हाला पटल या भाषेत मी सांगतो. आपला मुकुट सरळ आहे का वाकडा झाला हे कसं ओळखायचं? ऐका लक्ष देऊन. आपण घरामध्ये असतो, सकाळ झाल्याच्या नंतर स्नान करतो, चहा पितो आणि गावातल्या मंदिरात हनुमंतरायाच्या दर्शनासाठी जातो. ऐका, दर्शन घेऊन जर आपण घरी गेलो आणि घरात आपला दबदबा दिसला पाहिजे. घरात आपल्या बुटाचे पाय वाजल्याबरोबर घरातले सगळे लोक शांत होतात, आपापल्या कामाला लागतात, कोणी कोणाला बोलत नाही. समजून चालायचं, बस अजून आपला मुकुट सरळ आहे, घरात आपला दबदबा, आपला मुकुट सरळ आहे. पण आपण मारुतीरायाचं दर्शन घेऊन घरी गेलो, आपल्या देखत आपल्या सुना मोठमोठ्यानं बोलायला लागल्या, आपल्याला कोणी भीना, लेकरं इकडून तिकडून पळतात, म्हातारी मोठमोठ्यानं बोलते,
आणि आपल्याला प्यायचा असतो चहा. आपण बैठकीत बसतो, एकदा नाही, दोनदा नाही, 10 बरे आवाज द्यावा लागतो चहासाठी. अरे चहा आणा रे, चहा आणा रे. चहा आणा रे. 9-10 आवाज दिले तरी ह्या म्हाताऱ्याला कोणीच विचारित नाही. समजून चालायचा आपला मुकुट वाकडा नाही झाला, खाली गळून पडला. दशरथ राजाने आरशामध्ये पाहिलं, कानाजवळचे केस पिकले, मुकुट वाकडा झालेला. बस अयोध्येचा राजा रामाला करायचा आणि आपण हरिचिंतनात वेळ घालवायची. लगेच दशरथ राजे उठतात आणि गुरुदेव वशिष्ठजीकडे जातात. महाराज, बस माझी इच्छा आहे गुरुदेवा की या अयोध्येचा राजा रामाला करावं आणि मी हरिचिंतनात वेळ घालवावी. बस एवढा आनंद झाला गुरुदेव वशिष्ठीला. बस 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 महाराज, सगळ्या प्रजेची इच्छा आहे अयोध्येचा की अयोध्येचा राजा राम आला, राम आम्हाला कधी बघायला भेटेल. पण आज तुम्ही स्वतःहून निर्णय घेता, स्वतः ठरवताय. बस आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला रामाला अयोध्येचा राजा करायचं. दशरथ राजाला आनंद झाला. दशरथ राजे म्हणतात, महाराज मग कधी करायचं? मुहूर्त बघा, मुहूर्त. रामाचा राज्याभिषेक करण्यासाठी चांगला मुहूर्त बघा. मुहूर्त पाहिला गुरुदेव वशिष्ठजीनं. मुहूर्त बी असा निघाला, बस शुभस्य अतिशीघ्रम. राजा, उद्याचाच असा मुहूर्त आहे, उद्या सकाळी रामाचा राज्याभिषेक करायचा. उद्याचा जसा मुहूर्त आहे राज्याभिषेक करण्यासाठी, तसा मुहूर्त पुढे 1000 वर्ष येणार नाही. उद्या सकाळी रामाचं राज्याभिषेक, अयोध्येचा राजा रामाला. दशरथ राजाचं गुरुदेव वशिष्ठजीचं ठरलं, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार. मग गुरुदेव वशिष्ठजीनं राज्याभिषेकासाठी लागणारी सगळी सामग्री आणायला सुरुवात केलेली. सेवकाच्या हाते 7 समुद्राचं पाणी आणलेलं आहे, 7 प्रदेशाची माती आणलेली. ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या सर्व वस्तू सेवकाकडून आणून घेतल्या. संध्याकाळ होते. हीच बातमी गुरुदेव वशिष्ठजी रामप्रभूला जाऊन सांगतात. रामप्रभूकडे जातात. रामा, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे. रात्रभर झोपायचं नाही, भोजन करायचं नाही, दरबारच्या आसनावर बसून राहायचं. हे रामप्रभूनं ऐकलं. रामप्रभू चिंतातूर झाले. बाबा, आम्ही 4घही भाऊ एकाच वेळी जन्मलो, एकाच वेळी यज्ञपती संस्कार झाले, एकाच वेळी नामकरण विधी झाला, एकाच वेळी आमचा विवाह झाला, आणि मला एकट्यालाच राजा करता अयोध्येचा, बाकीच्याला नाही, बाकीचे तसेच राहणार, मी एकटाच राजा होणार. बाबा, यापेक्षा माझ्या भरताला अयोध्येचा राजा करा. मी भरताचा मोठा भाऊ आहे, माझा भरत जर अयोध्येचा राजा झाला तर मी अजून मोठा होईल. रामप्रभू म्हणतात. पण गुरुदेव वशिष्ठजी म्हणतात, नाही नाही राघव, रघुकुलाची रीती आहे, रघुकुलाचे नियम आहे की थोरल्याला मोठ्याला राजगादी. आणि महाराज, सगळ्या प्रजेत हळूहळू हळूहळू हळू बातमी पसरायला लागली, उद्या राम राजा होणार, अयोध्येचा राजा राम होणार. आणि लोकांना आनंद व्हायला लागला. पण वरती देवतांची मीटिंग बसली. सगळे देवता एकत्रित येतात आणि चर्चा करतात. अरे काहीतरी करा, कुणाच्या तरी बुद्धीत बदल करा. उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, राम राजगादीवर बसणार आहे. आणि उद्या जर त्याचा राज्याभिषेक झाला, तो जर राजगादीवर बसला तर तो वनात काय जाणार नाही. आणि मग तो वनात जात नाही तर रावण सीतेला नेत नाही, रावण सीता नेत नाही तर राम रावणाला मारत नाही, रावण मरत नाही तर आपल्या देवाला 33 कोटी देवाला बंदी खाण्यात रावणाच्या राहावं लागेल. काहीतरी करा, कुणाच्या तरी बुद्धीत बदल करा, पण रामाचा राज्याभिषेक झाला नाही पाहिजे. ही देवतांची मीटिंग वरती बसली. सगळ्या देवतांनी सरस्वतीला विनंती केली आणि मग सरस्वतीनं विकल्प पाठवला. अयोध्ये
सरस्वतीने विकल्प पाठवला अयोध्येत, पण तो अयोध्येत बगीच्यामध्ये जाऊन बसला. कोण? विकल्प. कलिंगड नावाचं फळ असतं, त्या फळामध्ये प्रवेश केला त्या विकल्पाने. कलिंगडामध्ये प्रवेश केला. या रामायणात, भावार्थ रामायणात हिवराच्या झाडावर असा उल्लेख आलेला आहे. संध्याकाळ झाली होती. कैकेयीचा पूजेचा टाइम झाला होता, कैकेयी मातेचा. आणि कैकेयीनं आपल्या दासीला मंथरेला पुष्पवाटिकेत फुलं आणण्यासाठी पाठवलं होतं, संध्याक्रम करण्यासाठी. कैकेयीची मंथरा दासी फुलं आणण्यासाठी त्या बगीच्याकडे निघाली. ऐका, त्या मंथरेनं फुलं तोडले, फुलांची टोकरी घेतली, वापस फिरली. पण वापस फिरल्या बरोबर ज्या कलिंगडामध्ये विकल्पाने प्रवेश केला ते कलिंगड मंथरेला दिसलं आणि ते चमकायला लागलं. ते तिला खाण्याची इच्छा झाली आणि त्या मंथरेने ते कलिंगड फळ खाल्लं. ते खाल्ल्याबरोबर त्याच्यातल्या विकल्पाने मंथरेत प्रवेश केला आणि मंथराच्या बातमी कानावर पडायला लागली. कल हमारे राजा रामचंद्र होगे, हम उसकी प्रजा. लोक अयोध्येचे नाचत होते. जसे जसे कानावर बातमी तसं तसं कैकेयीचं मंथरेचं डोकं दुखायला लागलं. मंथरा कैकेयीकडे आली. मोठ्या आदराने रोज ती मंथरा कैकेयीला फुलं देत होती, कैकेयीचा सन्मान करत होती. पण आज तीच मंथरा कैकेयीच्या समोर आल्याबरोबर फुलांची टोकरी अशी कैकेयीच्या समोर फेकली. कैकेयीनं पाहिलं, आज काय झालं मंथरेला. खाली बसली मंथरा, बोलत नाही. कैकेयी विचारते, मंथरा काय झालं तुला, बोलत का नाही? तरी सुद्धा बोल. क्या हुआ मंथरा, बोलती क्यों नहीं? मेरा राम तो कुशल है ना? ऐका लक्ष देऊन. कैकेयीचं रामावरती किती प्रेम आहे हे इथं प्रगट होते. पहिल्या शब्दात कैकेयीने विचारलं, क्या हुआ मंथरा, मेरा राम तो कुशल है ना? मेरा भरत नाही म्हणली, मेरा राम तो कुशल है ना? आता मंथरीचं उत्तर पा. मंथरी म्हणते, हा राम के सिवाय और कौन कुशल हो सकता है अयोध्या में? त्याच्याशिवाय कोणाला आनंद आहे अयोध्येत? म्हणजे मंथरा, अगं उद्या त्याचा राज्याभिषेक होणार आहे, उद्या राम अयोध्येचा राजा होणार आहे. ऐका, मंथरेच्या तोंडातून कैकेयीनं बातमी ऐकली, उद्या राम राजा होणार आहे. एवढा आनंद झाला कैकेयीला, नाचायला लागली कैकेयी. बोल मंथरा, उद्या माझा रामाचा राज्याभिषेक होणार, माझी इच्छा होती अयोध्येचा राजा राम व्हावा आणि हीच आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली. बस बस मंथरा, या आनंदाच्या बातमीच्या मोबदल्यात तुला काय देऊ, काय पाहिजे तुला? हे कान माझे तरसले होते की रामाचा राज्याभिषेक होणार, हे कधी ऐकायला भेटेल. बस ही बातमी तुम्हाला सांगितली. आता उद्या माझा रामाचा राज्याभिषेक होणार, काय देऊ तुला उद्या, काय पाहिजे बक्षीस तुला? बस माझे सर्व दागिने अलंकार तुला देते, माझा सुंदर शाल उद्या तुला देते. बस आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली की उद्या अयोध्येचा राजा माझा राम होणार आहे. एवढा आनंद कैकेयीला झाला. पण मंथरा सांगते, तू समजते क्यों नाही कैकेयी, तुला कळत कसं नाही? एवढा आनंद करायला लागली. काय झालं मंथरा? अगं उद्या रामाचा राज्याभिषेक झाला तर या अयोध्येचा राजा राम होणार, तुझा भरत तसाच राहणार. सगळे राज्याचे अधिकार राजमाता कौशल्येकडे जातील. जन्मभर तुझ्या भरताला आणि तुला दासी म्हणून जीवन जगावं लागल. एवढं सांगते मंथरा, तरी सुद्धा कैकेयी ऐकत नाही. शेवटी मंथरा म्हणते, मला काय करायचं? तुझा भरत राजा झाला काय, कौशल्येचा राजा झाला काय? मी दासीत राहणार. पण तुमचं पुढचं भविष्य मला दिसायला लागलंय. तुमचं काही खरं नाही तुझ्या भरताचं तुझं. बस तुझी तळमळ वाटते कैकेयी, म्हणून मी सांगते. तुला माहित नाही कैकेयी,
तो दशरथ राजा किती कपटी आहे. फक्त बोलण्यापुरतं म्हणतो कैकई माझी प्रिय राणी आहे, फक्त बोलण्यापुरतं आहे. खरं तर जास्त दशरथ राजाचं प्रेम हे कौशल्यवर आहे, त्या रामावरती आहे. तुझ्यावर खोटं खोटं प्रेम करतो तो राजा, तरी सुद्धा कैकई ऐकायला तयार नाही. पण ऐका, बराच वेळ समजून सांगितलं तरी कैकई ऐकत नाही. तर मंथरा खाली पडली. खाली पडलेली मंथरा उचलण्यासाठी कैकई खाली वाकली, तिला स्पर्श केला. तिला उचलण्यासाठी स्पर्श केल्याबरोबर तिच्यातल्या विकल्पाने हिच्यात प्रवेश केला आणि मग कैकई बिघडली. विकल्पाने प्रवेश केला आणि मग कैकई म्हणू लागली, बोल मंथरा, मंथरा बोल. तू म्हणती तेच खरंय. आता या अयोध्येत आमचं हित पाहण्यासाठी कोणीच राहिलं नाही. तू म्हणती तेच खरंय. आतापर्यंत मला समजत नव्हतं, तू माझे कान उघडले. बोल मंथरा, आता मी काय करू? उद्याच रामाचा राज्याभिषेक होणार आहे, काय करायचं आता? तू म्हणशील तसंच करते मंथरा, बोल काय करू? तुलसीदासजी म्हणतात, त्या ठिकाणी कैकई अशी म्हणे, परी उपपत्व वचन पर सकौ पती त्यागी. तू जर म्हणशील विहिरीत उडी मार, विहिरीत सुद्धा उडी मारते मी, आता काय करू? कैकई विहिरीत उडी मारायची गरज नाही. मग अजून आपल्या हातात एक रात्र आहे. अगं पण रात्रीत आपण काय करायचं? सगळं ठरलंय. प्रजा जय घोष करते, अयोध्या सजवायला सुरुवात झालेली आहे. मंत्रीनं सांगितलं, कैकई सगळ्या प्रजेला जय घोष करू दे, पण फक्त तू माझा ऐक. तू जर माझा ऐकशील तरच तुझं हित आहे, तुझं कल्याण आहे. मंत्रीनं सांगितलं, हे बघ कैकई. कैकई म्हणते, अगं काय करू? एकच रात्र आपल्या हातात आहे. मंत्रीनं सांगितलं, कैकई आजपर्यंत असं कधी घडलंय का की राजा तुला प्रसन्न झालाय, तू राजाला मदत केली, राजा तुला प्रसन्न झाला आणि राजानं तुला काही मागण्यासाठी परवानगी दिली, असं कधी घडलंय का? आणि मग त्या कैकईला स्वर्गातल्या युद्धाचं आठवलं आणि मग कैकई म्हणू लागली, मंथरा बाय 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 बाय. मी त्या स्वर्गातल्या युद्धात त्या दशरथाला मदत करत नव्हते, दसऱ्या मरतच होता. कोण म्हणतंय? हसू नका, बाया भडकल्या बोलत्या. बोलतात का नाही? तुम्हाला काय माहित, पप्पूला कळ ना. भडकल्या बाया बोलत्यात. अगं त्या युद्धात स्वर्गातल्या मी जर मदत करत नव्हते तर दशरथ राजे मरत होते. मी युद्धात मदत केली आणि तेव्हा तर काय आनंद झाला. बोल मेरी प्यारी राणी कैकई, बोल तू माझा प्राण वाचवला, काय पाहिजे तुला माग. आज तू जे म्हणशील, जे मागशील ते तुला मी देतो. हे घे वचन देतो तुला, जे पाहिजे ते माग, तुझ्यासाठी 2 वर आहेत. मंत्रीने विचारलं, मग कैकई तू काय मागितलं? मी काहीच नाही मागितलं, अजून काही नाही ना मागितलं. मग ऐक, आज ते 2 वर मागून घ्यायची वेळ आलेली आहे. कैकई म्हणते, पण अगं मंथरा मी काय मागू? तू थांब ना. मग कैकई मी सांगते ना तुला, मी सांगते तसं तू ऐक. मी सांगते तसं माग. अगं पण मागू काय? हे बघ, पहिल्या वराने ऐका. आता काही मंथरा सांगायला लागली कैकईला, हे बघ पहिल्या वराने या अयोध्येचं राज्य मागायचं तुझ्या भारताला. महाराज कैकईला आनंद झाला. मंथरा तुझी बुद्धी किती चांगली चालते ग, तू किती हुशार आहे. माझं तर काही डोकं चलत नाही. बस तू म्हणते तसंच करते. पहिल्या वराने या अयोध्येचं राज्य मागते मी माझ्या भरता.